सांगली, मिरज आणि कुपवाड निवडणुकीची रणधुमाळी. महापालिका केच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मिरज येथील शासकीय गोदामातून मतपेट्या रवाना. मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदारांना भेटण्याची मुभा. मतदानाच्या प्रचाराला अशी मुभा कधीच नव्हती. निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतंय. राज ठाकरेंचा सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा. जळगाव मनपाच्या 75 जागांसाठी उद्या मतदान. निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतदान केंद्रांवर 2200हून अधिक पोलीस तैनात. 60 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई. पुण्याच्या गुलटेकडी परिसरात काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयासमोर जादूटोणा. उमेदवार भरत सुराणा उमेदवाराच्या कार्यालयासमोर लिंबू. भरत सुराणा प्रभाग क्रमांक 21 मधून रिंगणात. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी. 2064 मतदान केंद्रांसाठी 7162 ईव्हीएमचं वाटप. नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज. मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यास सुरुवात. नागपुरात एकूण 3004 मतदार केंद्र. पाडू यंत्र संदर्भात शिवशक्तीकडून निवडणूक आयोगाला पत्र. ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आक्षेप. विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये वापरले नाही, मग आता का? राज ठाकरेंचा सवाल. सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना आमिष दिलं जाऊ शकतं. हे केल्याशिवाय त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मतदानासाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड. निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात. पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 येवलेवाडीमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन. एका गाडीत आढळली रोख रक्कम. या प्रकरणी 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात 20 प्रभागात 81 जागांसाठी निवडणूक. 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 595 मतदान केंद्रांवर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप. वसईमध्ये पुन्हा पैसे वाटण्यावरून भाजप बहुजन विकास आघाडीमध्ये राडा. करणी पोलिसांकडून एकाला अटक. काही पैसे जप्त. रकमेबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती नाही. मालेगावमध्ये निवडणूक आणि राजकीय वादातून एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला. 3 अज्ञातांकडून गाडीवर रात्री तुफान दगडफेक. एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ला. 13 वर्षांपूर्वी दिवंगत माजी आरोग्यमंत्र्यांचे अद्यापही मतदान यादीत नाव. कोल्हापुरामध्ये सदोष मतदार यादीबाबत प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. एकूण 345 मतदान केंद्र उभारली असून मतदान साहित्य वाटपाला सुरुवात. हजारोंच्या संख्येने कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त. पुणे महापालिका प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. ईव्हीएम आणि मतदान साहित्यांचं वाटप सुरू. पुण्यामध्ये 4011 मतदान केंद्रे उभारली आहेत. सोलापुरात जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद आणि 138 पंचायत समिती सदस्य निवडले जाणार. गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या सोलापुरात निवडणुका होणार असल्याने अनेक जण इच्छुक. पुणे मनपा निवडणुकीसाठी मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप. कात्रजच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांचा आरोप. नाशिक महापालिका निवडणुकीच्या 122 जागेसाठी 729 उमेदवार रिंगणात. मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात. अकोला मनपा प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी. 630 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरात मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि साहित्यांचे वाटप. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज. 750 मतदान केंद्रांसाठी 4500 कर्मचारी तैनात. निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज. मतदान करतानाचा फोटो व्हायरल केला. संबंधितांवर होणार गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे आदेश. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई. नागपुरात प्रभाग क्रमांक 14 ड मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप. भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप. काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर पैसे वाटपाचा आरोप. काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. हल्लेखोर पळून जातानाचा सीसीटीव्ही समोर. नांदेडमधील धक्कादायक प्रकार. अमरावतीच्या बेलापुरा परिसरामध्ये पैसे वाटप. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप. मतदारांना दिलं जातंय पैसे आणि दारूचा आमिष. परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला संताप. यवतमाळ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त. 17 पोलीस अधिकारी, 450 पोलीस कर्मचारी आणि 500 होमगार्ड तैनात.
वसई विरार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. मतदानासाठी एकूण 1335 मतदान केंद्र, 7700 कर्मचारी आणि 1500 पोलीस तैनात. नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च. उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज. सायरन वाजवत संवेदनशील भागातून केलं संचलन. नाशिकमध्ये आचारसंहिता भंगाचे 4 गुन्हे दाखल. प्रचार थांबताच अंबड भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल. प्रतिस्पर्धी उमेदवार कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पोस्ट. सर्व मराठी माणसांचा ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेंचं बेस्ट आहे. संजय राऊत यांची जय महाराष्ट्र करत एक्स पोस्ट. नागपुरात संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश. स्वीप उपक्रमांतर्गत पालिकेकडून जनजागृती. नागपूर पालिकेच्या वतीनं बलून मंत्री नितेश राणे यांनी ट्विट केलंय. हिंदूंचं ठरलंय आय लव्ह महादेवचा आणि हिंदू मतदारांना साथ घालण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न. ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे प्रीती संगम नाही तर भीती संगम. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला. पालिका निवडणुकीच्या पूर्वी सर्व ठाकरे कुटुंबियांनी घेतलं देवीचं एकत्र दर्शन. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला. 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव. मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये. फडणवीसांना का पोटात दुखते असा सवाल. अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना काही गंभीर सवाल. एक सामान्य नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले प्रश्न. भाजप निवडणुकीमध्ये गजब प्रचार समोर. राष्ट्रवादीच्या बॅनरवर देवाभाऊ आणि उद्धव ठाकरेंचे फोटो. घाटकोपरमध्ये परस्पर विरोधी नेत्यांचे फोटो एकत्र वापरून लावले बॅनर. वडापाव कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही. मातोश्रीवर गोरगरिबांचा वडापाव नव्हे परदेशी थाटाचा बर्गरचा मानाचा पाहुणा होता. संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण संजय राऊत करत आहे. केशव उपाध्यांचा ट्विट करत टोला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 23,40,199 मतदार. निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. नाशिकमध्ये लाभच्या उमेदवाराला बंदूक दाखवल्याचं प्रकरण. अहिरे आणि गोवर्धने यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. सातपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल. 3 वर्ष 10 महिन्यांचे प्रशासक राज संपणार. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान. जिल्ह्यामध्ये 29,76,454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. मतदान मशीन वाटपावेळी महिलांची संक्रांत. छत्रपती संभाजीनगरात महिलांनी बजावली दोन्ही कर्तव्ये. मकर संक्रांतीनिमित्त पालघर वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम. नायलॉन मांजापासून दुचाकीस्वारांच्या बचावासाठी पोलिसांकडून दुचाकीस्वारांना गळ्याला लावण्यासाठी सेल्फी बेल्टचं वाटप. मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील 15 उड्डाणपुलं हे बंद आहेत. नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता. धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांचा निर्णय. मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी सजलंय. मंदिरामध्ये रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट. पुण्याच्या अमोल शेरे यांच्याकडून सजावट. 50 कामगारांनी 25 ते 30 तासात पूर्ण केली सजावट. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांची मंदिरात गर्दी. महिला भाविकांकडून रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण. तुळजाभवानी मंदिरात वैशासाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचं आहे. महिला भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी. प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीनिमित्त माघ मेळ्यातील दुसरं स्नान. एकादशीच्या निमित्ताने संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी. प्रशासनाकडून उच्च सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवीन कार्यालय खुलं होणार. मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नवीन पीएमओ मधून कामाला सुरुवात करणार. गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयासह इतर मंत्रालय देखील स्थलांतरित. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यात हाय अलर्ट जारी. 26 जानेवारीच्या मुख्य सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज. कर्तव्यपथावर 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम. भारतीय लष्कर निमलष्करी दलासह सांस्कृतिक पथकांची तालीम. भटका कुत्रा चावल्यास जबर भरपाई द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा. राज्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी पावले न उचलल्याने न्यायालयाची नाराजी.
भारतावर पुन्हा एकदा 25% टॅरिफ लागण्याची शक्यता. अमेरिकेसोबत व्यापार करताना अतिरिक्त 25% टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. परभणीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात. गस्त घालताना कमरेला चाकू बांधून 24 वर्षीय युवक पोलिसांना आढळलाय. तरुणाविरुद्ध नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ गृह कॅपिटल प्रकरणाची व्याप्ती वाढली. आरोपींच्या घराची झडती. मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही. 2 आरोपी अद्याप फरार. गुंतवणूकदारांची वाढली चिंता. भंडाऱ्यात संपत्तीसाठी एकुलत्या एक जावयानं केला घात. मित्राच्या साथीनं सासऱ्याची हत्या. आरोपींना अटक. बीडमध्ये एमडीसाठी प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टरांची लाखो रुपयांची फसवणूक. सराईत आरोपी केज पोलिसांच्या जाळ्यात. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून 5 विद्यार्थिनींचा विनयभंग. शिक्षकाकडून 2 वर्ष 6वी 7वीतील 5 विद्यार्थिनींचा छळ. प्रकरणाचा अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभडी येथे माजी सरपंचांच्या मुलाचा शेतात निर्घुणकून घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय. राजकीय वैमनस्याचा संशय व्यक्त होतोय. वाशिमच्या पारडी आसरा गावामध्ये काढणी केलेल्या 2 तुरीच्या गंजीला आग लावल्याची घटना. दोन्ही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळमध्ये 3घांकडून व्यक्तीची निर्घुण हत्या. पंचासमोर साक्षीनंतर 3ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. वाशिममध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक. त्याच्याकडून नायलॉन मांजा जप्त. वर्ध्याच्या सुकळी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी. चोरट्यांनी 23 लाख रुपयांची रोकड लंपास. खिडकीच्या साखळी तोडून चोरी केल्याची माहिती. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सिगारेटच्या वादातून मित्राच्या काकांना जाळण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीला अटक. धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील उड्डाणपुलावर अपघात. भरधाव फॉर्च्युनरची डिव्हायडरला धडक. एकाचा जागीच मृत्यू. 4 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ई बाईकला अचानक आग. आगीमध्ये ई बाईक जळून खाक. रत्नागिरीतील 108 गावात बिबट्याचा धोका. लांजा, राजापूर आणि संगमेश्वर गावात बिबट्याचा वावर जास्त. वनविभागाकडून धोक्याचा इशारा. रायगड पोलिसांच्या मॅक्स श्वानाचं निधन. विविध गुन्ह्यांच्या तपासात मॅक्सची उल्लेखनीय कामगिरी. 8 वर्षाच्या मॅक्सनं 78 बक्षिसं मिळवली. बीडच्या युवा संघटनेचे बेमुदत तिरडी आंदोलन. माजलगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील बेकायदेशीर दशविधी लिलाव रद्द करण्याची मागणी. नाशिकमध्ये अपहरण आणि 400 कोटींची खंडणी प्रकरणी एसआयटी स्थापन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास. राज्यातील 175 जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट. आधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने शाळा परिवर्तन प्रकल्प. बीडमध्ये धनगर समाज नेते दीपक बोऱ्हाडेंचा गाव दौरा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रॅली. 21 जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा. राज्यात 10वी 12वीची 107 परीक्षा केंद्र रद्द. 10वीची 31 तर 12वीची 76 परीक्षा केंद्र रद्द. बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राज्य मंडळाचा कारवाईचा बडगा. गडचिरोली जिल्हा प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका. कामगार प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप. यवतमाळमध्ये 3 पीआय आणि एपीआयची बदली. प्रशासकीय कारणास्तव बदली. यवतमाळच्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीत 27,000 बोगस जन्मनोंदी. प्रकरणी 4 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. नागपूरच्या रामटेकमध्ये 103 वर्षाच्या आजीला मिळालं जीवनदान. अंत्यविधीची तयारी सुरू असताना पायाची बोटं हल्ली. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी आजीचा वाढदिवस साजरा केला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा. अनेक भागात गारठा वाढला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी. आरटी प्रवेश नोंदणीतून इंग्रजी शाळा बाहेर. विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची 2000 कोटींची थकबाकी. इंग्रजी शाळा संस्थाचालक लोकसंघटनेचा शुल्क प्रतिपूर्तीसाठी निर्णय. पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध. चालक गाडी शांतपणे चालवतात. एथर एनर्जीच्या 2025च्या रायडिंग इन्साइट्स अहवालातून माहिती.
सांगलीच्या मिरजामध्ये हजरत ख्वाजा शमणा मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांचा 691वा उरूस चर्मकार समाजाच्या वतीनं पारंपरिक चादर अर्पण करून उरूसची सुरुवात. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट कोपरखैरण्याच्या नटराज लेडीज बारची बातमी लोकशाहीने दाखवल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट. सोने चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,46,000वर, चांदी प्रति किलो 2,90,000वर. नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. बावनकुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले असताना राडा. काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाद शांत. सोलापुरात भाजपने पैसे वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे केले, काँग्रेसचा आरोप. अंबिका गायकवाडांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल. यंदा मुंबई मनपा निवडणुकीमध्ये पाडू यंत्राचा वापर. मतमोजणीतील तांत्रिक बिघाड झाल्यास वापर. ईव्हीएम मधील डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार. नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. मतमोजणीच्या दिवशी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.